सकाळपासून आप्पांसोबत फिरते. विविध अशा भूमिपूजन आणि कामांचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. तर म्हणजे काम करणारा माणूस कसा असला पाहिजे ते आप्पांकडे बघून आपण सगळे शिकलं पाहिजे. एकदा नाही 2 वेळा निवडून आले तर तिसरे हॅट्रिक आप्पांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आप्पा परत आमदार या ठिकाणी मोठ्या मताधिकारी निवडून आले. त्याबद्दल आपल्या सगळ्या जनतेच्या कर्माच्या आम्ही ऋणात राहिलं पाहिजे. तुम्ही आप्पांसोबत पण राहिलात आणि माझ्याही सोबत राहिला, म्हणूनच मी आणि आप्पा खासदार आणि आमदार म्हणून आज तुमच्यापुढे येऊ शकलो. पण काम जो करतो त्याच्या पाठीमागे जनता असते. आज सकाळपासून बघितलं की वेगवेगळ्या कामांचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करतोय, भूमिपूजन करतोय. विविध कार्यक्रम सोसायटीला सुद्धा आप्पासाहेबांनी पैसे दिले. म्हणजे मला असं वाटतं आप्पासाहेब हे मी पहिल्यांदा बघते की सोसायटीला पण तुम्ही या ठिकाणी पैसे दिलेले. म्हणजे आमदार निधीचा वापर प्रत्येक घटकापर्यंत गेला पाहिजे. जी तळमळ असावी लागते ती आप्पांमध्ये होती, म्हणून वाटतं हे काम होऊ शकते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण जर रस्त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे. जवळपास 7-8 किलोमीटरची लांबी त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि जवळपास 5-6 कोटीचं 4-5 कोटीचं जवळपास हे काम त्या माध्यमातून त्याचे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे. मला असं वाटतं खासदारनंतर पहिल्याच कामाचं भूमिपूजन मला करायला भेटतं आहे आणि तेही आपल्या वरखेडी गावात. त्याचा वेगळा आनंद आहे. आमचा अशोक भाऊ या ठिकाणी आहे. अशोक भाऊ आणि मी प्रेस लाईनमध्ये आम्ही सोबत खूप वर्षापासून काम करतो आहे. त्यामुळे या गावाशी माझं जुनं नातं वरखेड्याचं अशोक भाऊंमुळे मला वाटतं त्यावेळेला मी 1-2 वेळा या ठिकाणी गावाला येऊन पण गेले. पण आज खासदार म्हणून तुमच्याकडे येताना मला भेटलं. आपण तर मला सांगते भूमिपूजन करण्याच्या काही प्रचाराला पण आम्ही ह्याच गावामध्ये फिरलो होतो. त्यामुळे परत दुसऱ्यांना येण्याचा योग आला तर हे म्हणतात की खासदारला पण 1000 रुपये मिळवा. तशी वेळ याच्यात आपल्याला आणून देता येणार नाही. तर यांनी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आज आपण या ठिकाणी आहोत आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटत आपल्या लाडक्या बहिणींचा आहे. आवाज मोठा येतोय की आणि या लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागं उभं राहिल्या आणि माझ्या पाठीमागं उभ्या राहिल्या, म्हणून आज आम्ही एवढं चांगल्या पद्धतीने निवडून आलो. वास्तविक लोकसभेला तेवढी पडझड होती की अख्ख्या महाराष्ट्रभरमध्ये खूप ठिकाणच्या आपल्या चांगल्या ठिकाणच्या जागा पडल्या. खूप कामं त्याही लोकांनी केली होती. म्हणून वेगळ्या पद्धतीचे काही त्या ठिकाणी मेसेज दिल्यामुळे खूप जागा पडल्या. पण त्याही परिस्थितीत आपण सगळेजण खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिला आणि निवडून आल्यामुळे ही चांगली कामं आम्हाला करता येत आहेत. तर म्हणजे त्याला खूप कमी असतं, मागण्यांची संख्या खूप कमी असते. आता हे सावकाराच्या लोकांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे, काळजी करू नका. ज्या माध्यमातून जेवढा निधी आपल्या भागात आणायचा आहे तो माध्यमातून आम्ही आणण्याचा निवेदन सरकार केंद्र सरकारही तुमच्या पाठीशी आहे आणि राज्य सरकारही आपल्या पाठीशी आहे. दोघंही ठिकाणी आपल्या सरकारसमोर काम करण्याला आता कोणती अडचण नाही आहे. खालो प्रस्ताव दिल्यानंतर तुम्हाला माहिती की मला भीती तीच होती की आपलं सरकार बसलं तर काम करायला पुढे जाते, तर वर केंद्रात सरकार कोणताही प्रस्ताव आपण वाया मुंबईतच पुढे जातो. मुंबईत आपलं सरकार असताना आपल्याला ती अडचण नाही आहे. तेव्हा आपल्या भागातले जे काही कामं असतील ते आमच्यापर्यंत पोचवा. ते करण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असून आप्पा आणि मी आम्ही दोघंही विकासाची काळ धरून चालणारे लोक आहोत. विकासाच्या पाठीमागे आम्ही एकत्रितपणे काम करणारे लोक आहोत. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथपर्यंत पोहोचले आम्ही विकासाच्या दृष्टीने कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देते. आपल्या गावाची काही मागणी असेल काय असेल केव्हाही वेळोवेळी सांगा. त्याच्या पलीकडे काही कामं असतील तर तीही सांगा. ते करण्यासाठी कटिबद्ध राहून एवढं त्या ठिकाणी सांगते. आणि मला खरंच पुढच्या कार्यक्रमात खरंच खूप उशीर झालेला आहे. 11:30 वाजेची वेळ त्यांची होती. त्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आपल्या सगळ्याची मी रजा घेते आणि माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या लोकसभेच्या खासदार सुस्मिताताई वाघ, आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे, मंचावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष, आपल्या गावाच्या सरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या या अतिशय सुंदर, थोडंसं लेट झालं पण थेट झालं, या सभा मंडपाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. खरं म्हणजे वरखेडी गावामध्ये अनेक विविध विकास कामांचं आज आपण लोकार्पण केलं, काही कामांचं भूमिपूजन केलं. आताच आपण सोसायटीचं उद्घाटन केलं, ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि सगळ्यात महत्वाचं की जो गेल्या अनेक वर्षापासून रस्ता प्रलंबित होता तो रस्ता PM-JSYच्या माध्यमातून
ज्या खासदार ताईंच्या विशेष प्रयत्नांमुळे एक जवळपास 8.5 किलोमीटरचा रस्ता, जो 8.5 किलोमीटरचा रस्ता आपला म्हणजे वरखेडीची बाजारपेठ जर का आपण पाहिली तर गेल्या अनेक दिवसापासून धूळ खाताना आपल्याला दिसत होती. सगळे व्यापारी या रस्त्यामुळे त्रस्त होते. परंतु आता ज्या पद्धतीचा निधी त्याला आला तो PMJSYच्या माध्यमातून आल्यामुळे, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून तो झाल्यामुळे तो जवळपास 8.5 किलोमीटर म्हणजे इथून तर थेट पिंपरीपर्यंत तो रस्ता आता कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 10-15 वर्षापर्यंत या रस्त्याला आता अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या निधीची उपलब्धता माननीय खासदार ताईंच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि आता तात्काळ त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. येणाऱ्या मे एंडिंग पर्यंत मला वाटतं पावसाळ्याच्या आत 100% रस्ता कंप्लीट होऊन आपला सगळ्यांचा प्रवास हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सुखकर असा प्रवास होईल अशा पद्धतीची व्यवस्था आता या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे इथेही मी सभामंडप पाहतोय. मला वाटतं आता नुसता समाजच नाही तर अनेक गावातल्या सगळ्या लोकांच्यासाठी, सगळ्या समाजासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा मला वाटतं या सभामंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होणार आहे. फक्त ही वास्तू आता माझी आहे हे समजून जर का या वास्तूची देखभाल झाली, देखरेख झाली एक जास्त दिवस, कारण एक वस्तू द्यायला किती प्रॉब्लेम येतात. आपण 10 वर्षापासून या वास्तूशी संघर्ष करतोय आणि आज कुठेतरी ती वास्तू पूर्णत्वास जाते. त्याच्यामुळे ह्या वास्तूला प्रत्येकाने आपलंसं म्हणावं आणि त्या वास्तूचा सांभाळ करावा की जेणेकरून तिची लाईफ चांगली राहील. मी आज खरोखर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी आज जे काही मला तिसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास जो माझा या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झाला त्या इतिहासाचे आपण फक्त साक्षीदार नाही झालात तर आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी उभे राहून मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवून दिला. त्याबद्दल सगळे वरखेडीकरांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज वेळ खूप झालेला आहे. ताई 9 वाजेपासून होत्या, त्यांचा 1 वाजता एरंडोलला कार्यक्रम होता आणि आता 2:30 वाजता त्या निघाल्या. माझाही पुढे जास्त कार्यक्रम आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांना या निमित्तानं मी विनंती करेन. खरं म्हणजे मी अनेक हजारो करोड रुपयाची कामं केली, परंतु माझ्या डोळ्यासमोर असलेलं किंवा एक माझ्या डोक्यात असलेलं जी माझी इच्छा होती, कदाचित महाराष्ट्रातला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा असा आहे की मी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असलेला हा महाराष्ट्रातला पहिला तालुका कदाचित या महाराष्ट्रामध्ये असेल. आणि यावेळेस ज्या दिवशी मी सभामंडप या स्मारकांचं काम भूमिपूजन केलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की येणाऱ्या 19 फेब्रुवारी पासून आपण 100% छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करूनच काढू अशा पद्धतीचा शब्द मी संपूर्ण मतदारसंघामध्ये दिलेला होता. माझी विनंती आहे की अजूनही मला वाटतं ते काम चालू झालेलं नाही. तुम्ही बसून तात्काळ जागा सिलेक्ट करून उद्यापासून ज्याला कोणाला काम करायचं असेल नसेल तुम्हाला तर मी कॉन्ट्रॅक्टर पाठवतो, त्या कामाला सुरुवात करतो. तुम्ही जागा द्या, त्या कामाला तात्काळ सुरुवात करा. 19 फेब्रुवारीला अजूनही 1 महिना बाकी आहे. आणि दुसरा विषय, आपल्याला प्रत्येक स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आरूढ करायचा आहे. तुम्ही उद्याच्या उद्या तुमचा ग्रामसेवक असेल, सोमवारी त्या ग्रामसेवकाला बोलून आपण तात्काळ चंदू आपण त्याला तात्काळ परवानगीच्यासाठी ठराव करून बॅकडेटेड दाखवा. तुम्हाला तो नमुना देतो, तो नमुना भरून BDO, तहसीलदार आणि प्रांतच्या माध्यमातून थेट कलेक्टरकडे पाठवा. आपण परवानगीचा प्रवास आपण चालू करून देऊ, पण रात्रंदिवस करून 1 महिन्याच्या आत स्मारक उभं करून 19 फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन झालंच पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करावं अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्तानं मी करतो. आपण सगळ्यांनी एक अतिशय
मला वाटतं आजपर्यंत कधी वरखेडीनी मला किंवा तात्यासाहेब असतील आपल्याला कधीही मायनस केलेलं नाही आणि त्याच पद्धतीचं मतदान ह्याही वेळेस वरखेडी गावाने आपल्याला दिलं. तुम्ही सगळेच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात, त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. पण हे आभार आणि धन्यवाद देत असताना खास करून तुमचे सगळ्यांचे यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो, कारण या लोकांनी, या सगळ्या माता भगिनींनी अतिशय प्रामाणिकपणे जे काम आपल्या युतीच्या सरकारने केलं, या राज्याचे माजी मुख्यमंत्री